सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की या व्हिडिओ मध्ये मी काय सांगणार आहे किंवा काय दाखवणार आहे तुम्हाला। काय माहित काय झालंय, पण लास्ट मंथ पासून माझी सारखीच तब्येत खराब होतीये। आधी पोटावर सूज आली, त्यानंतर जो काही त्रास लागला माझे तो थांबतच नाहीये आणि ऑफिसला सारखी सुट्टी मला मिळत पण नाही। मग त्यासाठी मी एक डिसिजन घेतलाय की जॉब सोडून द्यावा आणि आपला जो काही छोटासा बिझनेस आहे त्याकडे लक्ष द्यावं आणि जे काही डिजिटल स्किल्स मी शिकले आहे त्यावर काम करावं। युट्यूब वर कंटिन्यू आपण अपडेट ठेवावं, आपल्या जे काही पोस्ट व्हिडिओ वगैरे असतील त्यावर। आणि आता बघा घसा पण माझा खूप बसलेला आहे, तुम्ही बघू शकता। मी आता जे काही बोलतेय ते पण तुम्हाला आवाजावरून समजतच असेल। आणि आधी जी मी घेतली ती खोकल्याची बॉटल आणि दुसऱ्या ह्या माझ्या पोटावर म्हणजे सूज आलेली त्याच्या बॉटल्स आहेत। तर सारखं औषधी सुरू आहे। औषधीमुळे मला असं वाटतंय की काय करावं, कशातच मन लागत नाहीये। म्हणून मी ठरवलंय की 9 तासाची ड्युटी करण्यापेक्षा आपल्या बिझनेसला एक काहीतरी 2-4 तास देऊन घरी बसूनच काम करावं। सोबतच युट्यूब मध्ये आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करावा। आपले डेली ब्लॉग्स वगैरे आपण अपलोड करावे आणि जे काही लोकांना आवडतील तशा पद्धतीने अपलोड करण्याचा प्रयत्न नेहमीच माझा असेल। आणि सध्या माझे दिवस या विक्स वरती चालले आहेत, सारखं विक्स वगैरे लावून घ्यायचं आणि पडून जायचं, हेच चाललंय आयुष्यात, दुसरं काहीच नाही। आणि डार्क सर्कल सुद्धा खूप झाले। स्वतःच्या तब्येतीकडे मी थोडं दुर्लक्ष केलं असं मला वाटतंय। आणि घरातली कामं अशी असतात बघा की ती कधी सुटतच नाही। मी विचार केला की जॉब सोडून द्यावा आणि आपल्या बिझनेस कडे लक्ष द्यावं, सोबतच युट्यूब कडे लक्ष द्यावं। आणि 1 तारखेपासून म्हणजे जॉब सोडल्यानंतर मी इंस्टाग्रामला नवीन काहीतरी सुरू करणार आहे, ते तुमच्या सोबत अपडेट शेअर होतीलच। तर तिथेही म्हणजे मला जी आवड आहे कंटेंट क्रिएट करायची वगैरे आधीपासूनच आवड आहे मला। पण असं वाटत होतं की लोक नावं ठेवतील, लोक काय विचार करतील, पण लोक काय विचार करतील यापेक्षा आपल्याला काय वाटतं हे जास्त महत्वाचं। म्हणजे माझं कसं झालं होतं, स्वतः काय म्हणतात ना ते, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, असं काहीतरी माझं झालेलं। म्हणजे मी दुसऱ्यांना सांगायची की अरे लक्ष नाही द्यायचं, कोण काय बोलतंय, आपण करायचं आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायचं, असं तसं। आणि मग स्वतः काय करत होती मी, स्वतः काय नाही, मी लोकांचाच विचार करत होते की लोक काय विचार करतील, की ही कसले व्हिडिओ अपलोड करते, कोण बघणार हिचे व्हिडिओ वगैरे, असं तसं। तर मग मी ठरवलं की जाऊ देत, आपणही आता काही लोकांकडे लक्ष द्यायचं नाही। आपल्याला आवडतंय ना, आपण काही असं चुकीचं कंटेंट क्रिएट करत नाही किंवा वाईट असं काही लोकांना दाखवत नाहीये। बस काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण दाखवतो आहे आपल्या व्हिडिओद्वारे वगैरे लोकांना। तर त्यासाठी मी युट्यूब कडे आता पूर्ण लक्ष माझं युट्यूब कडेच असणार आहे, सोबतच माझ्या बिझनेस कडे असणार आहे। आणि खूप खूप छान छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलद्वारे मी सांगणार आहे। जसं की बिझनेस रिलेटेड काही गोष्टी आहेत, जे लेडीजला घर बसल्या बिझनेस करायचा आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती वगैरे देणार आहे। कारण 4-5 वर्ष झाली या सगळ्या गोष्टींमध्ये मी अभ्यास करते म्हणजे म्हटल्यावर ज्या काही मला गोष्टी आवडतात बिझनेस मध्ये, ते सगळं, मी किती भांडवल लागतं, हे कसं केलं जातं, याची मार्केटिंग कशी होते, या सगळ्या गोष्टी मी बघत असते। आणि माझ्या आवाजावर तुम्हाला समजतच असेल की माझी तब्येत किती खराब आहे। पण हा व्लॉग वगैरे जो काही आम्ही शूट वगैरे केला आणि त्याची एडिटिंग पण केली, त्यानंतर याला व्हॉइस ओव्हर करायचंच बाकी होतं। आणि 2 दिवस झाले अशीच अवस्था आहे माझ्या आवाजाची। तर म्हटलं की जो आपला आवाज आता कधी ठीक होईल मला नाही माहिती, पण आपण व्हॉइस ओव्हर करून व्हिडिओ अपलोड केलेलाच बरा। कारण तब्येत काय, कधी एका दिवसात चांगली होते आणि कधी 8 दिवसही तिला लागून जातात तब्येतीला चांगलं होण्यासाठी। तर जी काही सकाळची भांडी होती ती तर दीपकने मला साफ करून दिली होती धुवून वगैरे, पण संध्याकाळची जी काही भांडी होती थोडी उरलेली ती मी धुतली, कारण माझ्याकडून काहीच होत नव्हतं। मला खूप थंडी ताप वगैरे, आणि अजूनही माझी तब्येत तशीच आहे। इकडच्या डॉक्टरांचा मला काही फरक पडला नाही, मेडिसिन वगैरे घेतल्या। पण आता आमचे जे काही फॅमिली डॉक्टर आहे गावाकडे, त्यांनी मला मेडिसिन लिहून पाठवलेत व्हॉट्सअपला, तर ते दीपक घेऊन येतील। मग त्यांनी ते आणल्यानंतर मग मी त्या मेडिसिन घेणार आणि त्याच्याने मला नक्की लवकर फरक पडणार याची मला गॅरंटी आहे। कारण कितीतरी वर्ष झाले त्या डॉक्टरांकडे नेहमी जात असतो आम्ही, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे सगळं आमच्या बॉडी रिलेटेड वगैरे, की काय यांना त्रास होतो, कुठल्या गोळ्या वगैरे दिल्या तर यांचं लवकर कव्हर होईल असं। तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जावा। आणि तुम्हाला जे काही व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघायला आवडतील, म्हणजे बिझनेस रिलेटेड असू देत, किचन टिप्स असू देत, काही असू देत, तर मला नक्की कमेंट करत जा, जेणेकरून मी त्या पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत जाईल। आणि अजून खूप छान छान गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलवर मी अपलोड करणार आहे, माझ्या बिझनेसच्या असू देत, माझ्या लाईफ बद्दल असू देत, काही गावाकडच्या असतील,
प्रत्येक गोष्ट मी इथे शेअर करणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला कसं बेल आयकॉनला नोटिफिकेशन येईल मी न्यू व्हिडिओ अपलोड केल्यानंतर. आणि असंच तुमचं प्रेम माझ्या व्हिडिओला असू देत. बाकी स्वतःची काळजी घ्या. स्वतःच्या तब्येतीपेक्षा दुसरं काहीच नाही. आपली तब्येत चांगली असेल तरच आपण कुठलंही काम करू शकतो, हे मला खूप लवकर समजलंय असं मी म्हणेन. त्यासाठी जॉब सोडण्याचा डिसिजन घेतलाय आणि स्वतःच्या तब्येतीकडे मीही लक्ष देणार. सोबतच जे काही माझे सबस्क्रायबर आहे, जे माझे व्हिडिओ बघतात, त्यांनी सर्वांनी आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या. आणि व्हिडिओ इथेच एंड करते. चलो बाय बाय.